यानंतर एक पुढची महत्वाची मोठी बातमी बघूया। ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे। कांद्यावरील निर्यात बंदी सरकारनं हटवलेली आहे। $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य आता निश्चित करण्यात आलेलं आहे। कांदा उत्पादकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। ही अत्यंत महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। कांद्यावरची निर्यात बंदी सरकारनं हटवलेली आहे। कांदा उत्पादकांना ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। अधिक माहिती जाणून घेऊया। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रांजल, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण जर बघितलं तर गेल्या 6 महिन्यांपासून निर्यात बंदी जी आहे ती करण्यात आली होती। यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी नाराजी पसरली होती। यासोबतच आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी एक निर्णय हा घेण्यात आला होता, ज्यामध्ये NCL जी सरकारची कंपनी आहे त्या माध्यमातून निर्यात जी आहे ती खुली करण्यात आली होती। मात्र याचा फायदा जो आहे तो निर्यातदारांना होत नव्हता, शेतकऱ्यांना होत नव्हता, अशा तक्रारी या समोर येत होत्या। त्यामुळे कांद्याची जी निर्यात बंदी आहे ती उठवावी आणि सरसकट ती खुली करण्यात यावी, निर्यातदारांना ती खुली देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती जोर धरत होती। आणि अखेर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्याने निर्यात जी आहे ती करण्यात येणार आहे। आणि सरसकट असल्यामुळे कुठेही निर्यात जी आहे ती सध्या होऊ शकते। निश्चितच आपण जर बघितलं तर याचा फायदा जो आहे तो आता निवडणुकीमध्ये होणार आहे। आणि निवडणुकीच्या काळामध्ये खरं तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे। आता यावरती खरं तर कांदा उत्पादक संघटना असतील, निर्यातदार असतील, यांचं नक्की म्हणणं काय हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, प्रांजल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।